सर्वांचं आपल्या ना ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत. तर गाईज सेकंड डे ऑफ चॅलेंज आहे, ते 7 डेचं चॅलेंज ठेवलं होतं आपण त्याचं. तर लगेच उठल्या उठल्या ब्लॉग बनवायचं मन नाही होत, कारण की नॉर्मल स्टेटला यायला थोडासा टाईमच लागतो. तर त्या लवकर आवरून घेते म्हणजे ट्रेकिंगला जायला. तर ट्रेकिंगला वरून आल्यानंतर सायकलिंगला पण जायचं आहे आज मला. आणि गाईज काही दिवस 8 वाजता ब्लॉग येणार आहे. आता रात्रीचे ब्लॉग्स येणं बंद झालं आहे, तर सकाळीच 8 वाजता ब्लॉग येणार आहे. आणि काही दिवसांनी लगेच आपण 7 वाजता ब्लॉग टाकायला लागणार आहे. तर त्याचं कारण म्हणजे फक्त इंस्टाग्रामचे रात्री 8 वाजता येतील रील्स वगैरे. तर आता पटकन कोमट पाणी पिते आणि आवरून घेते. गाईज मस्तपैकी सकाळी मॉर्निंग वॉकला आली, म्हणजे ट्रेकिंगला आली आहे मी पाषाण हिलवरती. आणि पाषाण हिलवरनं दिसणार नजारा बघा, एका साईडला सगळ्या बिल्डिंग्स आणि एका साईडला झाडं. हे ॲक्च्युली म्हणजे पावसाळ्यात तर सगळेच हिरवंगार दिसतं, पण आता सगळं सोनेरी होत चाललं आहे. तर खूप छान वाटतं आहे, मस्त फ्रेश. तर गाईज पाषाण डोंगरावरचं हे बघा जंगल, ठीक आहे. ही वाट बघा कशी आहे. तर सेम अशीच पाऊल वाट आहे ना तुंगवरती आहे, म्हणजे याच्यापेक्षा पण खूप थ्रिलर आहे तो किल्ला. आणि त्यामुळे जास्त थ्रिलर म्हणजे डागभैरी, एकदम थ्रिलर आणि एकदम सुंदर असं किल्ले आहेत ते. तर तिकडे जाणार आपण इन फ्युचर. पण आत्ता तरी पाषाण डोंगरावरती बघा किती मोठ्या बिल्डिंग्स आहेत तिथून दिसतात. तर आता आपण मम्मी पप्पा तिकडे आहेत आणि मी इकडे. ते नेहमी पुढे असतात आणि नेहमी मागे असते. बघा काय सुंदर नजारा येतो इथून, सगळ्या बिल्डिंग्स दिसतात तुम्हाला आणि इकडे जंगल. आता इथून खाली जाणार आहे. सायंकाळ झाली ना तर पाषाण टेकडीवरती खूप जास्त गर्दी होते, म्हणजे खूप जास्त गर्दी होते. कारण की पाषाण हिल हे सनसेटसाठी खूप जास्त फेमस आहे. त्यामुळे काही लोक ज्यांना सनसेट आवडतो बघायला ते लोक हमखास येतात तिथे. तर मला पण एकदा यायचं आहे, म्हणजे मला सूर्योदय आणि सूर्यास्त दोन्ही पाहायचं आहे. तर एक्झाम झाल्यावर बघू, प्लॅन आहे माझ्या डोक्यात की बघायचं सूर्यास्त तरी किंवा सूर्योदय तरी. बघू आता कितपत सक्सेस होईल माहीत नाही. तर काही सगळ्या बिल्डिंग्सच दिसतात आणि मी तुम्हाला 2 वेळा तेच दाखवलं, काय ते दाखवणार, कारण की सगळ्या बिल्डिंग्सच दिसत आहेत. आणि हा सोनेरी पाषाण एवढंच दिसतंय, पण मजा येते बघा अशा वाटेवर. मला फर्स्ट डेला खूप भीती वाटत होती या वाटेवर, पण काय माहिती का. आणि चालली होती तुंगल एक्सप्लोअर करायला, तिथे कसं गेलं असतं मी, बट ठीक आहे. इकडे नाही गाईच, पाठीमागे नाही, इथे मला भीती वाटत होती. ठीक आहे, इथून असं मला वाटायचं की पाय घसरले की डायरेक्ट खाली, असं मला वाटायचं. इथे तिकडे पाठीमागे म्हटले होते का, तिकडे नाही वाटत मला भीती, इथे वाटायची फर्स्ट डेला. आय थिंक सो इथेच, कारण की असे खूप सारे रस्ते आहेत आणि काही थोडेसे वेगळे पण आहे. म्हणजे खूप मोठा डोंगर आहे. टाकताच क्षणी असं वाटतं की यार ठीक आहे छोटा आहे, बट नाही खूप मोठा आहे. पण ट्रेक करण्यासाठी मात्र खूप इझी आहे. मस्त ट्रेकिंग करून आलेलो आहोत घरी. आता पटकन मी माझं स्वतःचं आवरून घेते, म्हणजे कसं अभ्यासाला बसायला. तर गाईज अभ्यास वगैरे मी जास्त करत नाही, पण सगळ्यांना असं वाटतं की खूप करते मी, तर नाही करत यार, सगळा टाईमपासच चाललाय. तर आता बघा किती वाजलेत, 11:15 झालेत, तरी पण काहीच केलेलं नाही आहे मी. तर पटकन आवरते. तर गाईज माझं मस्तपैकी आवरून झाले आणि मी आज केस धुतलेत. सकाळी प्यावं लागतं आमच्यापोटी. तू जेवलीस आता. गाईज तुम्हाला एक गोष्ट दाखवायची, ती म्हणजे ज्यूस, कडू ज्यूस जे माझ्या आईने बनवलाय. तर मातोश्री सांगता का ही ज्यूस कसला आहे आणि का देताय आम्हाला? ते ना त्याच्यात बीटरूट आहे, परत गाजर आहे, परत अद्रक आहे आणि आवळा. याच्याने काय होतं, तर आवळ्याने केसाला स्ट्रॉंगपणा येतो, गाजराने डोळ्याला आणि बीटरूटने रक्त
आणि अद्रकने पोट साफ राहतं. म्हणजे याचा हे स्किनसाठी पण छान आहे. ज्यांच्या स्किन प्रॉब्लेम छान आहे आहे. त्यांनी ज्यांना स्किन सुधारायची ना त्यांनी पण पिऊ शकतात, ज्यांना हेल्थ सुधारायची ते पण पिऊ शकतात. पण आवश्यकपोटी प्यायचं असतं. पण मी आता जेवण बिवण करून बसलीये तर प्यायचं. आणि खूप कडू आहे बरं का. कडू नाही, आंबट तुरट लागतं आवळ्यामुळं. आणि आणि पिठाला तर स्वतःची चव नसते त्याच्यामुळे जरा पाहिजे बघा, यात चंपू दिसते. वाव. तर काहीच मी तुम्हाला पिऊन दाखवते माझ्या तोंडाचं रिॲक्शन. तर काहीच मम्मी शेजारीच बसली त्याच्यामुळे शिस्तीत प्यायचं आहे. नाहीतर मग एक टपली पडेल मला. मार. थँक्यू. म्हणजे स्किन आणि बॉडी सुधारायची आहे ना आणि पिलंच पाहिजे. माझ्या स्किनमध्ये पण भरपूर चांगला फरक जाणवतोय बॉडीमध्ये वगैरे. आणि व्यायाम करीत जा. असू द्या. हाडकं आलेत का तुला? तर गाईज फायनली माझं सगळं आवरून झालं आहे आणि आत्ता वाजले 1:15. तर बघू शकतात किती लेट झाला आहे. आणि सगळ्यांना असं वाटत असेल की भाई हर्षदा खूप अभ्यास करते, असं करते तसं करते. बट नाही गाईज, नाही होते अभ्यास. सिरियसली जेन्युइनली सांगते. आणि इनफॅक्ट मला काही चॅप्टर्सचे नाव पण माहीत नाही आहे. ठीक आहे, मी डायरेक्ट क्वेश्चन बँक करते. तर तुम्ही विचार करू शकता की याची किती वाईट अवस्था आहे. ठीक आहे, तर आज डे 2 आहे आपल्या चॅलेंजचा. आणि मला खूप आनंद होतो आहे की ॲटलिस्ट मी 2 दिवस का होईना ते चॅलेंज ॲक्सेप्ट केलेलं करते. तर आणखीन 5 दिवस ते मला चॅलेंज कंप्लीट करायचं आहे. तर गाईज भरपूर प्रेम द्या आमच्या चॅनलला. आणि लास्ट टाईमचा तुम्ही सिंहगडचा ब्लॉग पाहिला नसेल तर तो जाऊन बघा. खूप सुंदर असा ब्लॉग बनलेला आहे. आणि इनफॅक्ट माझा हा फेवरेट पण झाला ब्लॉग तो. तर नसेल पाहिला तर जा नक्की बघा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर आता मी पटकन अभ्यासाला बसते कारण की मला सायंकाळी थोडीशी सायकलिंग पण करायला जायची. ठीक आहे, खूप दिवसांनी सायकलिंग करते आहे. येस, मला सायकलिंग करायला सुद्धा खूप आवडते. तर मस्त संध्याकाळी सायकल खेळायला जाऊयात. आत्ता अभ्यास करूयात. तर काही आज जायचं होतं मला सायकल खेळायला. पण मम्मी म्हटली की जाऊ नको कारण की आज घरी खूप जास्त कामं होते. त्याच्यामुळे मम्मी म्हटली नको जाऊ. तर उद्याच मी जाणार आहे सायकल खेळायला. आणि खूप दिवसांनी जाणार आहे मेन म्हणजे सायकल खेळायला. आणि आज तर काय केस धुतलेत, छान वाटतात केस आज, मस्त सिल्की सिल्की झाले. शॅम्पू चेंज करायचा ॲक्च्युली मला, पण मला समजतच नाही की कोणता शॅम्पू वापरू मी. तर काहीच तुम्ही कोणता शॅम्पू वापरतात ते मला सांगा, म्हणजे सजेस्ट करा मी कोणता वापरू. आय थिंक सो माझं सेन्सिटिव्ह हेअर टाईप आहे स्काल्पचा. जर स्काल्पच्या हेअर टाईपवर आपण डिसाईड करायचं असतं की शॅम्पू कोणता यूज करायचा. म्हणजे हा शॅम्पू वापरते म्हणून असं नसतं करायचं. ठीक आहे गाईज, आपल्या प्रत्येकाचा स्काल्प हा वेगळा असतो. त्या स्काल्पनुसार आपल्याला शॅम्पू डिसाईड करायचा राहतो. तर सध्या तरी मी डव वापरते आहे. बघ, तर माझी इच्छा झाली चेंज करायचा, करेन मी लवकरच. तर गाईज मी आत्ता घेऊन बसली आहे मॅथ्स. माझ्याकडे खरंच मॅथ्स होत नाही आहे. बाकीचे सब्जेक्ट तर एक वेळेस होतील, बट मॅथ्स आणि FCSC सी लँग्वेज कशाला हवी आहे आम्हाला ती सी लँग्वेज. आम्ही ते सिव्हिल इंजिनियर्स आहोत. बट फर्स्ट इयरला सगळ्यांना सेम सब्जेक्ट राहतात, त्याच्यामुळे करणं भागच आहे. आणि नेक्स्ट सेमला तर पायथन आहे. सी लँग्वेजच झेपत नाही तर पायथन कुठून झेपणार आहे. काय सांगू तुम्हाला, यायचं प्रश्न. आणि ग्राफिक्स तर सही आहे, जेवढं खास जमत नाही बट ठीक आहे. BEE पण ठीक आहे कारण 12थमध्ये ते झालेलं आहे. अजून कोणते वाले सब्जेक्ट आहे, फिजिक्स आहे की
फिजिक्स ठीक आहे माझं. सगळं ठीक आहे. कशातच मी परफेक्ट नाही. तर काय चल बसते परत अभ्यासाला. तर गाईस आजचा दिवस संपलाच. म्हणजे आत्ता वाजले 10 रात्रीचे आणि आजचा जसा दिवस युटिलाइज झालेला नाहीये. खूप जास्त टाइमपास पण झालाय. रील स्क्रोलिंग वगैरे झाली आहे. इकडे तिकडे फिरणं, इकडे तिकडे टाइमपास करणं वगैरे ह्याचं जास्त खूप झालंय. तर जाऊ दे आता, काय रिग्रेट करण्यात काय अर्थ नाहीये. तर आज ज्या चुका केल्या ते उद्या करायचं नाही, बस एवढंच. तर आता मी जेवायला घेते. केस पण विचारायचे आणि उद्या सकाळी लवकर पण उठायचं, कारण उद्या डे 3 आहे चॅलेंजचा. तर आता पटकन जेवायला घेते. तर गाईज आज जेवणामध्ये आहे मेथीची भाजी आणि चपाती. खूप छान असा बेत आहे. तर पटकन स्वतःला वाढून घेते आणि मस्त जेवण करते.